आहे. चला सामना सुरू करायचा आहे. चालू असलेला सामना आदर्श ट्युशन क्लासेस वर्सेस श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ संघाकडून प्रथम गोलंदाजी करतोय तो मसूद. त्याला सामोरं जाईल तो डावखुरा फलंदाज प्रशांत. हो, सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू जातोय आणि पहिला धक्का बसलाय तो आदर्श ट्युशन संघाला. प्रशांतच्या रूपाने पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट पाहायला मिळाली ती आदर्श ट्युशन संघाकडून. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो मंगेश, एक नावाजलेला असा फलंदाज. कशा पद्धतीने फलंदाजी करतो आपण संघाने. सुंदर पद्धतीने मारला फटका. त्या पद्धतीने एकेरी धावेवरती समाधान मानायला लागतं ते आदर्श ट्युशन संघाला. माजी सरपंच शांतारामजी साळवी यांचा देखील सन्मान करतील मंगेशजी रेमजे. सर्व लाईनमॅन राहायचं आहे सर्वांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मसूद याचा मंगेसाठी. हो, सुंदरपणे चेंडू बनावा लागेल. डिक्लेरेशन एकेरी धावेसाठी. या एकेरी धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 2. पहिलं षटक चालू असताना सुंदर चेंडू पाहायला मिळतो तो मसूद कडून. निर्धाव चेंडू. सुंदर पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला त्या दोन्ही संघांकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मसूद याचा मंगेसाठी. हो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो मसूद कडून. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मसूद. या षटकातील पुन्हा पुढचा चेंडू मसूद याचा आणि पंतांचा इशारा स्वेर चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या. पंतांच्या डावीकडून गोलंदाजी करतो तो मसूद. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने मारला फटका एकेरी धावेसाठी. षटक संपतय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 1-4. संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तो सुरेंद्र. श्री स्वामी समर्थ संघाचा आयकॉन प्लेयर संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो. हो, पहिल्या चेंडूवरती सिंगल धावा काढण्यात यश आलंय ते प्रमोद पालकर याला. या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रमोद पालकर साठी. त्या पद्धतीने मारलेला फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते मयूर नाचरेकडून. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यश आलंय ते आदर्श ट्युशन संघाला. या एकेरी धावसंख्येनंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ते श्री स्वामी समर्थ संघाकडून. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वे चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला पुन्हा मिळतोय तो आयकॉन प्लेयर सुरेंद्र नाचरेकडून. नॉट आउट. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू सुरेंद्र याचा. हो, पुन्हा एकदा सिंगल रन. षटक संपतंय. 2 षटकांत संघाची धावसंख्या होती ती 8. संघासाठी तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक होतं तो मसूद. ज्या मसूदने आपल्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा देत 1 विकेट घेतली होती. तोच पुन्हा एकदा मसूद
गोलंदाजी करतोय पंतांच्या डावीकडून. आणि सुंदर पद्धतीचा झेल पाहायला मिळतोय तो. आणि मोठी विकेट मिळाली ती श्री स्वामी समर्थ संघाला. आणि प्रमोद पालकर बाद होतोय. त्याची जागा घेण्याचे नवीन फलंदाज आणि फलंदाज नाव काय? शाहीबादला सामोर जातो तो मकसूद. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने मारला फाटका. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकेरी धावा वरती समाधान मानायला लागलाय ते आदर्श ट्युशन संघाला. सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ती श्री स्वामी समर्थ संघाकडून. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू सामोर जातो मंगेश पालकर. स्वे चेंडू एक अतिरिक्त धाव संख्या. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू मंगेश साठी. बाकीच्याने बोलू नका. पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी पुढचा चेंडू मसूद याचा. पुन्हा एकदा सिंगल धावेसाठी चेंडू जातोय. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू आणि पंचांचा इशारा 2 धावा. षटक संपतय. 3 षटकांचा संघाची धावसंख्या होती ती 14. संघासाठी चौथं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन होते तो खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी आलेला मयूर नाचरे. धावसंख्या होती 14. चला पहिला चेंडू मयूर नाचरे पंतांच्या डावीकडून गोलंदाजी करतोय. त्याला जातोय तो शाबाद. ओ पहिला चेंडू वरती पहिला चौकार आणि पंतांचा इशारा फॉल चेंडू. धावा मिळणार नाहीत. फॉल चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मयूर नाचरे याचा शतक साठी. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने मारला फटका सरळ सिंगल धावेसाठी. धावसंख्या आहे स्थिर. पुन्हा एकदा मयूर याचा. ओ सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय ते श्री स्वामी समर्थ संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू क्लीन बॉल पाहायला मिळतोय. हिट विकेट पाहायला मिळते ती आदर्श ट्युशन संघाची. धावसंख्या होती ती 15. ओ आणि षटकार मारण्यात यश आलाय तो. नवीन फलंदाज आलाय तो सौरभ कोतलेकर. एक नावाजलेला असा फलंदाज. ओके या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू मयूर नाचरे याचा. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवतोय तो सौरभ आणि बाद होतोय. षटक संपतय. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 15. 16 धावांचे उद्दिष्ट ठेवलंय ते श्री स्वामी समर्थ संघासमोर. स्मरण 11 आणि जय श्रीराम दोन्ही संघाच्या कन्या टॉसविन साठी यायचं आहे. स्मरण 11 आणि जय श्रीराम.
आई मामाई संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. आई मामाई संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. अतिश रायडरचे सर्व खेळाडू या ठिकाणी यायचे आहे. आई मामाई संघाचा कर्ण या ठिकाणी यायचा आहे आणि अतिश रायडर संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी यायचे आहे. लगेच यायचं आहे. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. आपली उपस्थिती दाखवायची. सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. आजूबाजूला उभं राहायचं नाही. त्याला सामना सुरू करायचा आहे. आयकॉन प्लेयर आदित्य रेमजे या ठिकाणी यायचं आहे. चला सामना सुरू होतोय. 16 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते पहिला चेंडू प्रमोद पालकर याचा मसूसाठी आणि एकेरी धावेवरती समाधान मानलं लागतंय ते श्री स्वामी समर्थ संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रमोद याचा पुन्हा एकदा टॅप पद्धतीने मारला फटका एकेरी धावेसाठी. आदित्य रिमजे या ठिकाणी यायचं आहे. ओ सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जातोय दुहेरी धावसंख्येसाठी. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 4. पहिले षटक चालू असताना सुंदर पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते ती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतोय. या चौकारानंतर संघाची धावसंख्या होती ती 8. पहिले षटक चालू. तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत भारदे स्टेजवर यायचे. अध्यक्षांना विनंती करतो की आपण देखील त्यांचं स्वागत करायचंय. धावसंख्या होती ती 8. पहिल्या षटकानंतर धावतीची संधी गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एक धाव काढण्यात यश आलंय ते पुन्हा एकदा टॅप मध्ये मारला फटका एकेरी धावेसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप मध्ये मारला फटका. पुन्हा एकदा सिंगल रन. सुंदर पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते ती श्री स्वामी समर्थ संघाकडून. पुन्हा एकदा या षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप मध्ये मारला फटका. पुन्हा एकदा सिंगल धाव. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती मसूद कडून. मसूद 9 चेंडू वरती 11 धावांवरती खेळतो तो मसूद. पुन्हा एकदा टॅप मध्ये मारला पडा. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावची संधी होती. एकेरी धावेवरती समाधान मानलं लागते ते मसूदला. पुन्हा एकदा स्ट्राईक लागलाय तो निखिलने सुद्धा मारलेला चेंडू सरळ चेंडू जातोय एकेरी डिक्लेरेशन साठी. षटक संपतय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 14.
नवीन गोलंदाज आहे तो प्रमोद. आणि श्री स्वामी समर्थ संघ विजयी संघ जय. कुंभारवाडीचे अध्यक्ष अनंतजी बर्जे स्टेजवर यायचंय. अनंतजी बर्जे यांचा देखील सन्मान करतील. अध्यक्षांना विनंती करतोय सीताराम रेमजे यांचं स्वागत करायचंय. मंगळसूत्र रेमजे या ठिकाणी यायचं आहे. श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी संघाचे कर्णधार आणि मालक या ठिकाणी यायचं आहे.